आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया योहान 8:36. जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल. जर पुत्राने तुम्हाला बंधनमुक्त केले तर तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल. तर आज परमेश्वराचं वचन म्हणत आहे की येशू ख्रिस्ताने ज्याला बंधनमुक्त, म्हणजे जे पण बंधनातनं तुम्ही आहे त्याला येशू ख्रिस्ताने ज्याला बंधनमुक्त केलं तो खरोखर स्वतंत्र आहे. का आज तुम्ही कोणत्या बंधनामध्ये आहात का? कोणत्या व्यसनाच्या बंधनामध्ये आहात का? कोणत्या आजाराच्या बंधनामध्ये आहात का? कोणत्या कर्जाच्या बंधनामध्ये आहात का तुम्ही? तर तुम्हाला फक्त त्या बंधनांमधून, त्या जाळामधून कोण? फक्त येशू ख्रिस्तच तुम्हाला बाहेर काढू शकतो. येशू ख्रिस्त तुम्हाला पैसे नाही मागत आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला नाही बोलत आहे की मला हे द्या ते द्या, माझ्यासाठी हे करा ते करा. परमेश्वर काहीच म्हणत नाही. परमेश्वर बोलतो की तू माझ्यावर विश्वास कर आणि काय होणार? तू विश्वास करणार, तुझ्याद्वारा तुझा पूर्ण परिवार उद्धार पावणार. जे पण तुमच्या घरामध्ये बंधनात आहे, श्रापांमध्ये आहे, पिढीच्या, जर तुमच्या आई वडिलांना आजोबांना जे आजार झाले, जे तुम्हाला होत असेल, जे तुमच्या मुलांना झाले असेल, तुम्ही म्हणत असाल की हे कर्जाचं बंधन आहे, हे आजारांचं बंधन आहे, हे निघत नाही आहे, तर आज तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास करा, त्याला तुमचा प्रभू म्हणून ग्रहण करा. कारण की ज्याला येशू स्वतंत्र करतो तो खरोखर स्वतंत्र होतो आणि तो कोणत्या बंधनात राहत नाही. परमेश्वरच करू शकतो. कारण की आता जे व्यसनामध्ये असतात, जे दवाखान्यात जातात, ट्रीटमेंट करतात, पण पुन्हा त्यांना ते व्यसन लागून जातं. कारण की माणूस त्या व्यसनावर, कोणताही माणूस कोणती पण मेडिसिन व्यसनातनं मुक्त करू शकत नाही. आजारापासून थोड्या गोळ्या खाल्ल्याबरोबर परत ते आजार होतात. पिढीचे जे श्राप असतात ते कोणीच तुम्हाला मुक्त करू शकत नाही. केवळ येशू ख्रिस्तच तुम्हाला स्वतंत्र करू शकतो. जर पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केलं तर नक्कीच तुम्ही स्वतंत्र व्हा. जर तुम्ही येशूवर विश्वास कराल, नक्की परमेश्वर तुमच्या बंधनातनं तुम्हाला स्वतंत्र करेल. चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनाकरिता आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो राजा. जसं तुझं वचन म्हणतं की जर पुत्राने स्वतंत्र केलं तर तू खरोखर स्वतंत्र झाला. तर परमेश्वर, पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करते. जर कोणी श्रापांच्या बंधनात नाही, कोणी आजाराच्या बंधनात नाही, कोणी कर्जाच्या बंधनात नाही, परमेश्वर त्यांच्या बंधनांना तू स्वतंत्र कर राजा. हालेलुया. तू मुक्त कर त्या बंधनातनं आणि तुझ्या नावाची महिमा कर आणि दाखव की तू ज्याला स्वतंत्र करतो तो कधीच बंधनात राहू नाही शकत राजा. तुझ्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.